मुंबई शहरातील एका पबमध्ये रात्री 12:30च्या सुमारास समीर त्याच्या मित्रांसोबत एका टेबलावर वाईन पीत गप्पा मारत बसला होता. समीर हा शहरातील प्रसिद्ध बिझनेसमॅनचा बिघडलेला मुलगा होता. म्हात्रे ग्रुप अँड कंपनीचा एकमेव वारसदार दिसायला जितका देखणा होता तितकाच त्याला स्वतःचा आणि आपल्या लाईफस्टाईलचा खूप घमंड होता. म्हात्रे ग्रुपचे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध होते. समीरला बाईक रेसची खूप आवड होती, पण आज तो त्याच्या मित्रांसोबत बाईक रेस हरला होता. त्या बदल्यात आता नियमानुसार त्याला त्याच्या मित्रांचे सांगेल ते काम करावे लागणार होते. त्यामुळे ते सगळे रात्री उशिरापर्यंत त्या पबमध्ये बसले होते. समीरचे मित्र नीरज समीरला म्हणाला, "समीर, आर यू रेडी?" समीर हसत हसत हातातील ग्लास टेबलावर ठेवला आणि त्याला म्हणाला, "ही पण काही विचारायची गोष्ट आहे का?" हे ऐकून नीरज आणि त्याचे इतर मित्र समीरकडे पाहतच राहिले. त्यांना माहीत होते की नीरज आज समीरला असे काहीतरी करायला लागेल ज्यामुळे त्याचा घमंड भंग पावेल. इतकी वर्ष नीरज आणि समीरमध्ये समीर नेहमीच रेस जिंकत आला होता, पण आज नीरज जिंकला होता आणि आज या खेळाच्या माध्यमातून तो त्याच्याकडून आपल्या सर्व अपमानाचा बदला घेणार होता. सर्वांच्या चेहऱ्यावर वारा वाहत असताना समीरच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते. नीरज समीरला म्हणाला, "समीर, काळजीपूर्वक विचार कर. मी सांगेन ते तुला करावे लागेल." यावर समीर स्टाईलमध्ये म्हणाला, "तू फक्त सांग मला काय करावे लागेल." हे ऐकून नीरजचे लक्ष आजूबाजूला गेले तेव्हा त्याची नजर हॉटेलच्या एका लेडीज वेटरवर पडली, जी खाली झालेल्या टेबलावरच्या बाटल्या आणि ग्लास उचलत होती. नीरजच्या मनात एक सैतानी कल्पना येते. तो म्हणतो, आज समीरची मस्त मजा येणार आहे. मग नीरज समीरकडे वळतो आणि तेथून काही अंतरावर काउंटरवर जाऊन उभा असलेला त्या लेडीज वेटरकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, "समीर, तुला जाऊन त्या मुलीला किस करावा लागेल." हे ऐकून समीर आश्चर्यचकित होतो आणि त्या मुलीकडे पाहू लागतो. ती वेटर मुलगी खाली झालेल्या टेबलवरचे ग्लास आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या उचलत होती आणि काउंटरवर कस्टमरचे बिल जमा करत होती. तिचे वय अंदाजे 22 ते 23 वर्ष असेल. ती दिसायला अतिशय सुंदर होती. समीर क्षणभर तिच्याकडे बघतच राहतो. मग नीरज त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजून म्हणाला, "काय झालं समीर, घाबरलास का?" यावर समीरने आपल्या मऊ केसांमधून हात फिरवत म्हटले, "समीर, कोणालाच घाबरत नाही. हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. थांबा, मी फक्त 2 मिनिटात आलो." असे म्हणत तो आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहतो आणि आपला कोट व्यवस्थित करत त्या मुलीजवळ जातो. त्याचे इतर मित्र आता त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असतात. तर समोर घरच्यांच्या मजबुरीने इथे काम करणारी मुलगी प्रिया, हिला आज इथे आपल्यासोबत काय होणार आहे याची पुसटची कल्पनासुद्धा नसते. ती आपल्या कामात व्यस्त होती आणि तिला जे काम उरकून लवकर घरी जायचे होते ते वारंवार भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत तिचं काम करत होती. त्याच वेळात समीर तिच्या जवळ जाऊन अगदी आरामात उभा राहिला. यावर प्रिया आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते आणि समीरला म्हणते, "सर, तुम्हाला काही हेल्प हवी आहे का?" यावर समीर काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत राहतो. त्यानंतर अचानक तो हात पुढे करून तिच्या कमरेत हात टाकतो आणि तिला आपल्या मिठीत घेत गालावर किस करतो. यावर प्रिया आपल्या दोन्ही हातांनी समीरला तिच्यापासून दूर ढकलते. हे पाहून त्याच्या मित्रांना धक्का बसतो आणि ते विचार करतात की समीर जिंकण्यासाठी हेही करू शकतो. यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. प्रिया समीरकडे आश्चर्याने आणि रागाने पाहत होती, तर समीर त्याच्या बोटांनी त्याचे ओठ चोळत होता आणि प्रियाकडे हसत मुखाने पाहत होता. त्यानंतर प्रिया पुढे सरकते आणि त्याला जोरात कानाखाली मारते आणि रागात त्याच्यावर ओरडते, "तुझी हिंमत कशी झाली?" यावर समीर तिच्या गालावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, "तू खूप भाग्यवान आहेस की मी तुझे चुंबन घेतले. तुला स्पर्श केल्याबद्दल तू माझे आभार मानले पाहिजे. खरं तर माझ्या एका नजरेसाठी मुली तरसतात." मग तो खिशातून नोटांचा बंडल काढतो आणि तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, "हे घे तुझी किंमत." सर्वांचे लक्ष आता प्रिया आणि समीरवर होती
आपला तमाशा झालेला पाहून प्रिया रागाने समीरच्या दुसऱ्या गालावर आणखीन एक जोरात चापट ठेवून देते आणि त्याने दिलेले पैसे त्याच्या तोंडावर फेकते आणि म्हणते, तू पण भाग्यवान आहेस, नाहीतर प्रिया राणे असे कुठल्या एका पण आयऱ्या गैऱ्याला स्पर्शही करून देत नाही. तुझ्या श्रीमंतीबद्दल तुझे अभिनंदन आणि हो, स्वाभिमान आणि इज्जत ही नेहमी गरिबांच्या दावणीला बांधलेली असते. तुला त्याची किंमत काय कळणार? असे बोलून ती निघून जाऊ लागली. पण रागात असलेल्या समीरने तिचा हात धरला. तेव्हा ती जागेवर थांबली आणि रागात समीरकडे पाहू लागली. समीरसुद्धा रागाने तिच्याकडे पाहतो आणि तिला जवळ ओढून तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो, मी कोण आहे हे तुला माहीत असताना देखील तू माझ्यावर थप्पड मारण्याची हिंमत कशी केलीस? प्रिया त्याचा हात झटकते आणि म्हणते, हो, मला माहीत आहे, तू एक श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद आहेस. तुला तुझ्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे. याशिवाय तुझे कोणतेही अस्तित्व नाही. आता माझ्यापासून लवकर दूर हो, नाहीतर माझ्याशिवाय दुसरे कोणी वाईट असणार नाही. सर, आता मला जाऊ दे. घरी जायला मला उशीर होत आहे. मी तुझ्यासारखी बाप जात्याच्या इस्टेटीवर जगत नाही. मग ती त्याला ढकलून त्याच्यापासून दूर जाते. तर समीर आता तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचा तमाशा बनतो. तिथे उपस्थित असलेले कस्टमर, त्याचे मित्र आणि हॉटेलचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या अपमानावर हसतो आणि आपसापसात बोलत होतो. त्याचवेळी समीर रागाने डोळे लाल करतो आणि प्रियाकडे पाहतो, जी स्टाफ रूमच्या दिशेने जात होती. समीर आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आवळतो आणि म्हणतो, या थप्पडची किंमत तुला चुकवावी लागेल, ती पण व्याजासहित. प्रिया, कदाचित तुला माहीत नसेल तू कोणाची दुश्मनी केली आहेस. त्यानंतर समीर शांतपणे तिथून निघून जातो आणि घरी आल्यावर तो आपल्या बेडरूममध्ये जातो. तिथे तो आपला सर्व राग बेडरूममधील इतर वस्तूंवर तोडण्यावर काढतो. प्रियाचा चेहरा सतत त्याच्या डोळ्यासमोर येत राहतो आणि त्याच्या कानात त्याच्या मित्रांचा आणि हॉटेलचा स्टाफचा हसण्याचा आवाज घुमत होता. रागाने तो वेडा होईल असे वाटत होते. मग अचानक तो कोपऱ्यातल्या असलेली हॉकी स्टिक उचलतो आणि समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशावर मारतो, ज्यात त्याला प्रियाचा चेहरा दिसत होता. त्यामुळे काच फुटते. काचेचे तुकडे बघून समीर मनात म्हणाला, प्रिया, या अशा प्रमाणेच मी तुझी वाट लावणार आहे आणि तू या काचेच्या तुकड्यासारखी विखुरलेले राहशील. तर तिकडे घरी आल्यानंतर प्रिया झोपू शकली नाही. तिला पुन्हा पुन्हा समीरचे ते बळजबरीने किस करणे आठवत होते. तिला त्याचा खूप राग येत होता आणि ती मनात विचार करत होती की त्याची हिंमत कशी झाली आणि तो स्वतःला काय समजतो. श्रीमंत असला म्हणून गरीब लोकांच्या मुलीसोबत काहीही करणार का? मी त्याला घाबरणार नाही. मी त्या मुलीपैकी नाही ज्या त्याच्या पैशाच्या मागे धावतात. मी प्रिया राणे आहे आणि मला माझ्या इज्जतीची काळजी आहे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिया कामावरून परतत असताना हॉटेलच्या बाहेर तिच्या कॅबची वाट पाहत होती. घड्याळात रात्रीचे 11:30 वाजले होते. आज तिला लवकर घरी पोचायचे होते. उद्या तिच्या वडिलांचा वाढदिवस होता, त्यामुळे तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. तिने त्यांच्यासाठी केक आणि गिफ्ट देखील खरेदी केले होते. केक आणि गिफ्टची बॅग हातात धरून ती बुक केलेल्या कॅबची वाट बघत होती. तर दुसरीकडे बदला घेण्यासाठी आतुर झालेला समीर गेल्या 2 तासांपासून प्रियाची बाहेर येण्याची वाट पाहत होता. तिच्यापासून काही अंतरावर कारमध्ये बसून तिला पाहत होता. काही वेळाने प्रिया कॅबची वाट बघत बघत हॉटेलच्या मेन डोअरच्या बाहेर येऊन रोडवर थांबली. तिला एकटीला पाहून समीरने त्याची गाडी स्टार्ट केली आणि त्याने थेट प्रियासमोर आपली कार थांबवली. अचानक समोर येऊन उभ्या राहिलेल्या कारकडे आश्चर्याने ती पाहू लागली. तिला काही समजण्याआधीच समीरने तिच्या बाजूने दरवाजा उघडला आणि तिला हाताने आत ओढले. त्यामुळे ती खूप घाबरली. ए, तुझी हिंमत कशी झाली? सोड मला. केक आणि गिफ्टच्या दोन्ही बॅगा तिच्या हातातून खाली पडल्या. समीरने प्रियाला आत खेचत कारचे डोर लॉक केले आणि गाडी भरधाव वेगाने रस्त्यावर धावू लागली. प्रियाने समीरला धक्का दिला आणि म्हणाली, मला जाऊ दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही. समीर कारचा स्पीड वाढवत तिला म्हणाला, मी सुद्धा आज तुला सोडणार नाही. हे ऐकून प्रियाच्या अंगावर काटे उभे राहिले. समीरच्या तोंडातून दारूचा वास येत होता. तो नशेतच गाडी चालत होता. घाबरलेल्या प्रियाने गाडीच्या काचेवर हात मारायला सुरुवात केली आणि मदतीसाठी ओरडू लागली, प्लीज हेल्प मी, प्लीज कोणीतरी मला वाचवा. पण तिचा आवाज कोणाला ऐकू जाण्याआधीच समीरने खिशातील रुमाल काढून तिच्या तोंडावर दाबला. त्यानंतर प्रियाने डोळे मिटले. ती बेशुद्ध झाली आणि तिचे डोके समीरच्या खांद्यावर पडले. समीर त्याच्या विजयावर हसत तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत मनात म्हणाला, आता बघ,
मी तुझ्यासोबत काय करतो? तू माझ्यासोबत दुश्मनी करायला नको होती. आता तुझं संपूर्ण आयुष्य अडचणीत येणार. काही वेळाने समीरने त्याची गाडी आपल्या एका जुन्या बंगल्याजवळ थांबवली. तो बंगला शहरापासून काही अंतरावर होता, जिथे बऱ्याच दिवसांपासून कोणीच राहत नव्हते. त्याने इकडे तिकडे पाहिले, दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हते. मग तो आपल्या साईडचा दरवाजा उघडून खाली उतरला आणि खिशात ठेवलेली चावी काढून त्याने बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने गाडीजवळ येऊन प्रियाला उचलून घेतलं आणि तिला घेऊन तो आतमध्ये गेला. आत गेल्यावर तो तिला वरच्या मजल्यावर असणाऱ्या बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडवर तिला झोपवल्यावर आतून त्याने दार बंद केले. त्याच वेळेस दरवाजाच्या आवाजाने प्रिया शुद्धीवर आली आणि इकडे तिकडे पाहत म्हणाली, तू मला कुठे घेऊन आला आहेस? असे म्हणत आपले डोके पकडते. तिचे डोके अजूनही गरगरत होते. तेवढ्यात समीर तिच्याजवळ येतो. प्रिया त्याला पाहून घाबरते आणि त्याला तिच्यापासून दूर राहण्यास सांगते. त्यानंतर ती बेडवरून उतरून दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करते, पण समीर त्याच्या दोन्ही हाताने तिला घट्ट पकडतो आणि तिला आपल्याजवळ ओढतो आणि म्हणतो, आता तू माझ्या मर्जीशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. प्लीज मला सोड, मला माफ कर. मी तुला थप्पड मारून चूक केली. प्लीज माझ्यासोबत असं काही करू नकोस, नाहीतर मी बर्बाद होईल. यावर समीर तिला म्हणाला, माझा अपमान करण्याआधी तू या सगळ्यांचा विचार करायला हवा होतास. सगळ्यांसमोर तू माझा अपमान केला, त्याचा हिशेब तुला आता चुकता करावा लागेल. समीर मध्यधुंद अवस्थेत बोलत होता. प्रिया बेडवर मागे सरकते आणि समीर तिच्याजवळ सरकतो. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तिचा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता. हृदय जोरजोरात धडधडू लागले होते आणि ती मनात विचार करत होती की आता तो माझ्यासोबत नाही, मी असे होऊ देणार नाही. शेवटी समीर तिच्याजवळ येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. तो जबरदस्तीने तिच्या ओठांवर चुंबन घेऊ लागतो, तिच्या मानेवर चावू लागतो. प्रिया धडपडत राहते, पण समीर तिला सोडत नाही. जणू काही त्याच्या डोळ्यात बदल्याचे भूत शिरले होते. काही वेळाने समीर तिच्यावर स्वतःचे पूर्ण वर्चस्व गाजवतो. त्यानंतर प्रिया बेशुद्ध पडते आणि समीरही नशेमुळे बेशुद्ध होऊन तिच्या शेजारी पडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रिया शुद्धीवर येते, तेव्हा ती पाहते की तिचे कपडे तिच्या शरीरापासून दूर पडले होते. समीर तिच्या शेजारी नशेत झोपला होता. हे सर्व पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती समीरकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहते आणि मग बेडवरून खाली उतरते आणि तिचे कपडे उचलते आणि परिधान करते. त्यानंतर ती शांतपणे तेथून निघून जाते. कसेबसे प्रिया आपल्या घरापर्यंत पोहोचते. दारावरची बेल वाजताच तिचे वडील दार उघडतात. प्रियाला पाहून त्यांचा चेहरा अचानक फिका पडतो. ते रागाने तिला म्हणतात, आता काय घ्यायला आलीस? आमची इतकी बदनामी करून तुझे मन भरले नाही का, जे इथे तू परत आलीस? तिच्या वडिलांचा मोठा आवाज ऐकून तिची सावत्र आई आणि सावत्र बहीण दोघेही बाहेर आल्या. प्रियाला समजत नव्हते की तिने त्यांना काय सांगावे. ती रडत रडत म्हणते, बाबा, यात माझी काही चूक नाही. कोणीतरी मला किडनॅप केले. आणि ती पुढे काही बोलणार तितक्यात तिचे वडील तिला अडवत म्हणाले, खोटे बोलू नकोस. कामाच्या नावाखाली तू जे काही करत आहेस ते सगळं मला माहीत आहे. आता तुला या घरात मी राहू देणार नाही. इथून निघून जा. हे ऐकून प्रिया तिच्या सावत्र आईकडे बघते, पण तिची सावत्र आई तोंड फिरवते आणि प्रियाच्या सावत्र बहिणीला घेऊन आत जाते. त्यानंतर तिचे वडील दार बंद करतात. बाबा, प्लीज दार उघडा. मी कुठे जाऊ? यात माझी काही चूक नाही. प्लीज दार उघडा बाबा. त्यानंतर प्रिया तिथे बराच वेळ बाहेर रडत थांबते, पण तिच्या घरातले कोणी तिच्यासाठी दार उघडत नाही. शेजारच्या स्त्रिया तिच्याकडे बघून आपापसात चर्चा करतात. मग ती उदास अवस्थेत रस्त्याने चालू लागते. रस्त्याने चालत असताना ती मनातल्या मनात त्या रात्रीसाठी आणि समीरला शिव्या शाप देत होती. एका थप्पडच्या शिक्षेची परतफेड त्याने तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून केले होते. आता मी काय करू आणि कुठे जाऊ? हा सगळा विचार करत असताना अचानक एक कार तिला मागून धडक देते आणि ती रोडच्या कडेला पडते. काही वेळ तिथे लोकांचा जमाव जमतो आणि ते रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेल्या प्रियाला पाहतात. तर दुसरीकडे जेव्हा समीर शुद्धीवर आला, तेव्हा प्रिया बेडवर नसल्याचे पाहून आधी त्याला धक्का बसला. मग नंतर तो मनातल्या मनात खुश होतो की ती गेली हे बरे झाले, नाहीतर मीच तिला इथून हाकलून देणार होतो. त्याला स्वतःबद्दल अधिक कधीच पश्चाताप नव्हता. आता माझा बदला मी पूर्ण केला आहे. समीर काय चीज आहे हे तिला चांगलेच कळले असेल. बाय द वे, ती पुन्हा आता माझ्यासमोर येणार नाही. त्यानंतर काही दिवसांनी समीर नीरजला भेटतो आणि तो त्याला प्रियासोबत घडलेल्या कृत्याबद्दल सांगतो आणि म्हणतो, आता ती कधीच माझ्यासमोर येणार नाही. मी माझा बदला पूर्ण केला आहे. मग नीरज म्हणाला, पण यार,
तू हे बरोबर केले नाहीस. एका थप्पडच्या बदल्यात तू तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेस. यावर समीर म्हणाला, नाही मित्रा, तिने तिच्या हाताने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. थप्पड मारून या भांडणाला तिने सुरुवात केली होती, मी नाही. मग नीरज म्हणाला, नाही यार, खरं तर ही सर्व माझी चूक आहे. मी तुझ्याकडून माझा बदला घेण्यासाठी तुला ते करायला लावले आणि नंतर हे सर्व घडले. आता मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. यावर समीर म्हणाला, तुला का वाईट वाटते? असो, अशा मुलींसोबत असेच व्हायला हवे. नाही समीर, ती तशी मुलगी नाहीये. ती बिचारी मुलगी इथे पबमध्ये पार्ट टाइम जॉब करत होती, जेणेकरून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. मला तिथल्या कर्मचाऱ्यांकडून कळलं की त्या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर माहीत नाही ती कुठे गेली. नीरजकडून हे ऐकून समीर आता स्वतःला अपराधी असल्यासारखं वाटू लागले. तो नीरजला म्हणाला, ती कुठे गेली? समीर, ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही, पण आता मला पश्चाताप होत आहे की माझ्यामुळे त्या निष्पाप मुलीला सर्व काही सहन करावे लागले. असं भावनिक होऊन नीरज तिथून निघून जातो. समीरला आता प्रियाचा चेहरा आठवू लागला. आता त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. तो प्रियाला शहरभर शोधतो आणि त्याच्या वडिलांच्या माणसांनाही तिला शोधण्यासाठी कामाला लावतो, पण त्यांना ती कुठे सापडत नाही. आता रात्रदिवस तो पश्चातापाच्या आगीत जळू लागला होता. आता त्याचे मन इतर कशातच लागत नव्हते. तो दिवस रात्र दारूच्या नशेत राहू लागला होता. त्यामुळे त्याला कंटाळून त्याच्या कुटुंबियांनीही काही दिवसांसाठी त्याला अमेरिकेला त्याच्या बहिणीकडे पाठवले, जेणेकरून त्यात काही सुधारणा होईल. तिथे त्याचे भाऊसुद्धा मोठे बिझनेसमॅन होते. कदाचित हेच त्याच्यासाठी चांगले होते. 5 वर्षानंतर गोवा सिटी एअरपोर्ट. हॅलो, होय, मी आत्ताच गोवा एअरपोर्टवर पोचलो आहे व पप्पा, मी घरी पोचल्यावर तुम्हाला कॉल करेन. समीर तब्बल 5 वर्षांनी भारतात परतला होता. तो आता एक खूप मोठा बिझनेसमॅन झाला होता आणि तोपर्यंत बदलला होता. आता तो पूर्वीचा समीर राहिला नव्हता, ज्याला त्याच्या हाय प्रोफाईल जीवनशैलीचा अभिमान होता. आता तो पूर्णपणे शांत आणि संयमी झाला होता. त्या रात्रीनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते, पण आजही तो प्रियाला थोडासुद्धा विसरू शकला नव्हता. कदाचित त्यामुळेच त्याने आजपर्यंत लग्न केले नव्हते. गोव्यात त्याची स्वतःचे एक 3 स्टार रिसॉर्ट उघडले होते. या व्यतिरिक्त त्याच्या वडिलांचे गोव्यात 2 5 स्टार लक्झरी हॉटेल होते. त्याच्या संदर्भात त्याला इथे यावे लागले होते. त्याचा हेतू आता तिथेच स्थायिक होण्याचा होता. म्हणूनच त्याने गोव्यातच स्वतःचे एक घरही घेतले होते. तो नुकताच ट्रॉली घेऊन एअरपोर्ट बाहेर पडत असताना एक फुटबॉल येऊन त्याच्या ट्रॉलीला धडकला आणि त्याला धक्का बसला की हा फुटबॉल एअरपोर्टवर काय करत आहे. तो फुटबॉल उचलण्याचा विचार करत असताना समोर काही अंतरावर कमरेवर हात ठेवून उभा असलेला 4 वर्षाचा मुलगा म्हणाला, काका थांबा, हा फुटबॉल माझा आहे. तो मुलगा फुटबॉल उचलतो आणि जाऊ लागतो. समीर त्याला विचारतो, बेटा, तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत आणि तू एकटा येथे काय करत आहेस? तो मुलगा समीरकडे बघतो आणि बोर्ड दाखवत म्हणतो, मित्रांनो, या पुढील कथा आपल्याला दुसऱ्या भागात ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा, तसेच लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.